नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने सार. जुलै महिन्याचा विषय आहे सद्गुरू. 26 जुलै. साधन चतुष्टय. कोणतीही इमारत बांधत असताना अगोदर तिचा पाया घालावा लागतो. त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्राने 4 प्रकारचे साधन सांगितले आहे. 1. नित्यानित्य वस्तू विवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी. हे दुसरे साधन. आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते, तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे. आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे. गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा. हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे. हे तिसरे साधन. शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूच्या भेटीची खरी तळमळ लागावी. ही सर्व साधन सामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. मनातली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये. नुसता चांगला प्रपंच करणे हे काही मनुष्य जन्माचे ध्येय नव्हे. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टाचे सार्थक होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. अति प्रेमाने नाम घ्यावे. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे बांधणार नाहीत. काही बोलायचे असल्यास, सांगायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. धन्यवाद.